काळा घेतलेला आहे, तो काळा भाजून घेतला। खोबरं, आलं, लसूण, मीठ घेतलं, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला, हळद, धने पावडर आणि कोथिंबीर जेवढं आपण आता दळून घेऊ, मग पुढची कृती करू। आता मिक्सरमधून काढला आपण, तो त्या तेलात फ्राय करू। चांगला भाजूपर्यंत फ्राय करायचा। प्रथम आपण वांगे बटाटे तेलात फ्राय करून घेऊ, यामुळे लवकर हे बॉईल होतील भाजीमध्ये। 10 मिनिट झाले। 10 मिनिटात वांगे बटाटे आपले फ्राय झाले तेलामध्ये आणि एकदम सोपी पद्धत आहे ही, कोणी पण करू शकतं। आणि मसाले पण जास्ती गरम मसाले घेतले नाही, त्यामुळे जळजळ होती, म्हणून आपण साधेच मसाले घेतलेले आहेत, म्हणजे ते सगळ्यांना खाता येतात। वांगे बटाटे चांगले फ्राय करून घेऊ। ग्रेव्ही जास्ती पाहिजे असेल तुम्हाला तर कांदा आणि खोबरं जास्ती टाकायचं। मला ग्रेव्ही जास्त आवडते म्हणून आम्ही कांदा जास्ती टाकतो। पाणी टाकायचं। झाले आता 10 मिनिटं ठेवू आपण। 10 मिनिटानंतर आपली भाजी तयार झालेली आहे। चला आता वाढायला घेऊ, या मंडळी जेवायला।